हरी नर्मदे हर हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. बघा खूप गुलाबी थंडीमध्ये प्रवास चालू आहे. आमचे सहकारी सगळे पुढे चाललेले आहेत. खूप थंडी आहे आणि हे गाव आहे समनापूर. समनापूर गावातून आता प्रस्थान झालेले आहेत सकाळी 5:30 वाजता. आणि बघा आता 6 वाजलेले आहेत. खूप छान असा या ठिकाणी रम्य वाट आहे. आणि ही वाट पुढं अमरपूर ते परभोजन आहे. संध्याकाळी मुक्कामाचा सलवा आहे राम मंदिर. खूप छान असा प्रवास चालू आहे. बघा आज जवळजवळ 86 दिवस आहे. आता 86 दिवस आहे. आणि नर्मदा मैया सगळ्यांना सुखद अशा प्रकारे चालवते. नर्मदा मैयाचे खूप उपकार आहे आमच्यावर. आज महाशिवरात्री महापर्व काळ आहे आणि सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा आहे महापर्वणीच्या महापर्व काळाच्या. नर्मदा मैया आमच्या पाठीशी. भले नर्मदा आमच्यापासून दूर जरी असली 22 किलोमीटर, परंतु नर्मदा मैयाची वाट आहे. या वाटेने नर्मदे हार भजन केलं तरी खूप असं स्नान झाल्यासारखं आहे. आजचा महापर्व काळ आहे शिवरात्रीचा. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार जाधव बाबा गोरक्षाया आदे. बघा आमच्या माता भगिनी दोघी कोलपताई वागचौरेताई पंढरपूर जाधव बाबा सगळ्यांना समेत चालवते. नर्मदा मैया नांदिंडोरी आलेली आहेत आणि नांदिंडोरी 3 किलोमीटर आलेलो आहे. बघा आम्ही चालत. रात्री मुक्काम आम्ही वयप्रमाणे नाही झाला आमचा. पुढे नांदिंडोरी 3 किलोमीटर होती. समनापूरमध्येच केलेलं आहे. खूप छान अशी व्यवस्था झाली. आता नांदिंडोरीतून आम्ही पुढं दुपार भोजन आमचा अमरपूर राहील. संध्याकाळी मुक्काम आमचा सलवार राहील राम मंदिरामध्ये. आता शिवरात्रीचा पर्व काळ आहे. खूप असा गुलाबी थंडीमध्ये प्रवास झाला. सकाळी 3 किलोमीटर 5:30 वाजता प्रस्थान झालं. बघा हे सार्वजनिक महानर्मदा अन्नक्षेत्र आहे प्रवासन करता. नांदिंडोरी गाव आहे. पुढे हे बावडे इथे विहीर आहे. चांगोळ स्नानाला करता हे सोय उत्तम. आणि बघा रात्री आमचा इथं मुक्काम होता, परंतु नाविलाजाने आम्हाला समनापूरमध्ये मुक्काम करावा लागला. काय नाही हरकत. आज महापर्व काळ आहे महाशिवरात्रीचा. आणि बघा आता प्रवास चालू आहे आमचा. दुपार भोजन अमरपूर राहील आणि संध्याकाळी मुक्काम आमचा सलवार राहील राम मंदिरात. कंपाई करत असताना गेले 15 दिवस आमच्यावर हा कुत्रा चालतोय आणि खूप छान असा प्रवास झालेला आहे कुत्र्याचा. खूप अशी संगत लागलेली आम्हाला. कुत्र्याची म्हणल्यापेक्षा कुत्र्याला आमची लागली का आम्हाला कुत्र्याची लागली हे काय कोड आम्हाला उलगडणार नाही. परंतु अमरकंटक जवळजवळ 300 किलोमीटर त्या उतरतटाने हा 300 किलोमीटर चाललेला आहे. आणि आता अमरकंटक सोडून जवळजवळ 5वा दिवस आहे. आणि अशा प्रकारे हा कुत्रा आमच्याबरोबर चालतोय. खूप छान असा प्रवास त्याचा पण झालेला आहे. त्याचा आज महाशिवरात्रीच्या पर्व काळावर आम्हाला स्वागत करायचं आहे, परंतु आमच्या हार नाही त्याला घालायला. आणि खरं आज पेढ्याचा प्रसाद लागत आहे. त्याला पेढा द्यायला पण इथं दुकान नाही. परंतु नर्मदा मैया सगळी अंतरयामी ती जाणते. खूप असा नर्मदा मैयाच्या परिक्रमामध्ये खूप असा आम्हाला अनुभव येत असतो. आणि मुद्दा मी शेअर करू राहिलो का हा जो मुका प्राणी याला काय अशी म्हणजे काय अंतर्ज्ञानाने कळतं का हे जे परिक्रमाशी यांच्याबरोबर चालवा. इतर तर गावकरी लोक आहे. खूप असा संघर्ष होतो गावामध्ये. गावागावात कुत्रे असतात. खूप संघर्ष होतो, परंतु नाही सगळ्यांना मात करून आतापर्यंत जवळजवळ 400-450 किलोमीटर चाललेला आहे. तर याला जर महाशिवरात्रीच्या पर्व काळावर मी नर्मदे हार करतोय. दुसरे शब्द नाही माझ्याकडे बोलायला. हवे आमच्या माता माऊली आहेत. गोलकताई वागचौरेताई पंढरीनाथ बाबा आहे. गोरक्षाया आदेश नर्मदे हार माताराम नर्मदे हार रामकृष्ण हरी नर्मदे. खरमेर मा नर्मदा संगम आहे बघा. नर्मदा मैयाच्या आणि खरमेर मैयाच्या संगमावर आम्ही उभे आहोत. हे नर्मदा मैयाची घाटावर प्रतिमा आहे. पुढं असा सुंदर असा आश्रम आहे. आणि हे खरमेर मा नर्मदा संगम आहे बरं का. खूप छान असं पाणी आहे आणि खूप अशी मोठी नदी बघा. अमरपूर या ठिकाणी आलेलो आहे आम्ही दुपार भोजनाकरता. सकाळी समनापूर गावातून प्रस्थान होऊन आज महापर्व काळ आहे, महाशिवरात्र आहे. आणि खूप असा चाय प्रसादी शेंगदाणे बटाट्याची वेफर खूप छान असा प्रसाद नाश्त्याचा घेऊन आता अमरपूर या ठिकाणी आम्ही दुपार भोजनाकरता जातोय आश्रमामध्ये. माझ्या समेत जाधव बाबा आहेत. खूप असा सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. महानर्मदा परिक्रमा शिंकले अन्नक्षेत्र आहे आणि खूप असं नर्मदा मंदिर या ठिकाणी छान. माता नर्मदेचं आज दर्शन होते आम्हाला शिवरात्रीचं. चला तर माता नर्मदेचं दर्शन घेऊया. हर हर नर्मदे मा भगवती मा नर्मदा आहे. हर हर नर्मदे. महाशिवरात्रीचं आज दर्शन झालं मैयाचं. नर्मदेश्वर महादेव भगवान की जय. नर्मदा मैया की जय. यार बघा कुत्रा आमच्या पुढे येऊन बसलेला आहे. आजचा नर्मदा परिक्रमा करत असताना 86 दिवस आहे. आणि आता आम्ही दुपार इथं महाशिवरात्रीला फराळ घेतोय. हर हर नर्मदे हर बघा. आदेश आदेश आदेश. चला हर हर नर्मदे.
नर्मदे हार आश्रम आहे. बघा या ठिकाणी हे अमरपूर गाव आहे आणि अमरपूर गावामध्ये आमच्या समेत गेले 3 महिने नर्मदा परिक्रमा करणाऱ्या आमच्या नूतनताई जाधव या नाशिकच्या आहे आणि त्यांच्या बघा हे मुलगा आहे, त्यांचा सुनबाई आहे आणि त्यांचे पती राजे बघा हे भेटायला आलेले आहेत ताईला आणि त्यांच्या समेत आता आम्ही या ठिकाणी फोटो शेअर करत आहोत. हर हर नर्मदे. राम सीताराम राम सीताराम 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 पाई करत असताना आम्ही आता अमरपूरमध्ये दुपार महाशिवरात्रीचं फराळ घेतलेले आहे आणि फराळाची असो दररोज भोजनाची सेवा असो नर्मदा परिक्रमेची सेवा करतात आहे. दररोज सकाळ दुपार संध्याकाळ खूप असं छान नर्मदा परिक्रमेची सेवा करतायत, भोजन देत आहेत आणि हे म्हणाल तर हे बघा न्हावी समाज आहे आणि बघा हे त्यांच्या समेत मी शेअर करू राहिले. बघा हे नर्मदे हार नर्मदे हार बघा दिवसभर काम करतात हे आणि इधर सेवा करते कितने साल सेवा करते बाबा जी? महाराज जी हमारे सुंदर यादव जी हैं जिनकी होटल है रोड किनारे। हाँ हाँ। वो लगभग 4-5 साल हो गए उनको सेवा देते हुए। अच्छा। और ये जो आश्रम में आप रुके हैं आज, हाँ। ये 2 वर्ष हो गए यहाँ पर बने हुए। हमारे रिटायर्ड शिक्षक जिनका स्वर्गवास हो गया जेपी धुर्वे जी, हाँ हाँ। उनने ये आश्रम बनवाया था। अच्छा। और 2 साल से यहाँ पे आश्रम संचालित है। हमारे सुंदर यादव जी, मनोज पाठक जी हैं हाँ। और सुमंत जी हैं, दिलीप भाई साहब, अच्छा। जीवन भाई साहब, ऐसे 8-10 लोग हम हैं समिति में हाँ। जो कि यहाँ पर सेवा देते हैं। अच्छा। माता नर्मदा की प्रेरणा से, आप लोगों के आशीर्वाद से आश्रम बढ़िया चल रहा हो, हो। है। सुंदर भैया है जो हमारे मेन है, जो दोनों टाइम भोजन कर लगभग उनको 5 साल हो गए महाराज अच्छा, हाँ। सेवा देते हुए। हो। दोनों टाइम भोजन बनाते हैं, रात्रि में भी दिन में भी कितनी भी संख्या रहे हाँ। रेगुलर चल रहा है हमारा। अच्छा। और कितनी भी संख्या आ जाए सबका भोजन वही घर से वही भोजन बनाते बाबा जी. बघा घनदाट जंगल आहे आणि दिंडोरी जंगल आहे बरं का, खूप छान आहे. आणि हा कुत्रा आहे, हा काय साथ सोडून नाही राहिला. आज 15 दिवस झालेत आणि खूप छान असा सडक मार्ग आहे. दुपारचं 1 वाजलेलं आहे परंतु सावली आली का मग तो जरा श्वास टाकतोय. आता बसन तो. आणि बघा हे माझ्या समेत पंढरपूर बाबा आहेत. मच्छिंद्र गोरक्षाया नर्मदे आदेश आदेश. खूप थकलेला आहे परंतु काय नर्मदा मैया शक्ती देते त्याला आणि असा चालताना त्याला खूप असा वर श्वास लागतो परंतु मा नर्मदा त्याला करो ओंकारेश्वरापर्यंत त्याला मैया शक्ती देव ही माझी नर्मदा मैयाला विनंती आहे. कंटक सोडून आजचा 4था दिवस आहे. उतरतटाने चालताना तो जवळ 10 ते 12 दिवस आमच्याबरोबर होता समेत. आणि आता बघा आता आजही आहे आमच्याबरोबर, उद्यावी आणि ओंकारपर्यंत 20-22 दिवसाचा प्रवास शेष आहे. नर्मदा मैया त्याला शक्ती देव. हा परिक्रमा पायी करत असताना खूप हे जंगल आहे बघा आणि माझ्या समेत जाधव बाबा आहेत, पंढरपूर बाबा आहेत. खूप घनदाट जंगल आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि चालायला खूप अशी ऊर्जा मिळते बरं का सावलीमुळं. आता आजचा जवळजवळ नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 86वा दिवस आहे. आमच्या समेत त्या 2 महिला आहेत, गुलाबताई वागचोरेताई, आम्ही 5 जण आहेत. बाकी उरलेले म्हणजे ग्रुपमधले पुढे गेलेले काही थोडे मागे लागले, मंडला मार्गे आलेत काही. खूप असा छान प्रवास झालेला आहे. आता 86 दिवस आहे. या ठिकाणी आमच्या समेत हा कुत्रा आहे. हा पण जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून आमच्या समेत आहे. 400 ते 450 किलोमीटर हा चाललेला आहे. आता बघा सुशोधीमध्ये गेलेला आहे, खूप असा थकलेला आहे. सकाळपासून 5:30 वाजल्यापासून हा प्रवास चालू होता आमचा दिनचर्या. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दिवसभराचा प्रवास जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर हा असतो. सडक मार्ग आहे. खूप अशी ऊर्जा मिळते चालायला. आणि मा नर्मदा करो याला ओंकारेश्वरपर्यंत नर्मदा मैयाने चालवलं तर खूप मैयाचे या ठिकाणी उपकार होतील. अदृश्य रूपाने जरी हा दृश्य रूपाने कुत्रा असला तर अदृश्य रूपाने एक कोणीतरी मान व्यक्तीच असला पाहिजे. कारण ह्या जन्मात तो परिक्रमा करतो नर्मदा मैयाची तर साक्षात पुढल्या जन्मात तो मनुष्य रूपाने नर्मदा मैयाची परिक्रमा का करणार नाही? बरोबर आहे का नाही? तो आता त्याला जरी ज्ञान नसलं, पशु काय पुण्य पाप जाणते, पशुला पाप माहिती नाही पुण्य माहिती नाही, परंतु ज्या गोष्टी ज्या डोळ्याने दिसतात या खऱ्या मानायच्या असतात. अगदी त्याचं जे पुण्य आहे ते या ठिकाणी कामा आले. तर तो जो 400-450 किलोमीटर हा पायी आमच्याबरोबर आलेला आहे. उरलेले 20-22 दिवस तो ओंकारेपर्यंत नर्मदा मैया त्याला घेऊन चालू आमच्याबरोबर. मग कोणच्याबरोबर? नर्मदा परिक्रमाबरोबर. माझ्या चरणी प्रार्थना आहे. करिया खदारी नदी संगम आहे बरं का, करिया खदारी संगम आहे. पुढं मग नर्मदाला जाऊन मिळते नदी. पुढं दिंडोरीच्या जिल्ह्याच्या पुढं ही नदी बघा. पुढं ब्रिजला नदी आहे. खरिया करादी संगम हा सुकलेली नदी पुढं आटलेली आहे परंतु या नर्मदाला येऊन मिळतात. पाणकाळात खूप नद्या वाहतात आणि मग आता पुढं ही नदी नर्मदाला जाऊन मिळते. दुपारचे 2 वाजलेले, खूप ऊन आहे आज. मुक्काम इथं सिंगमपुरी गाव आहे
पुढं चला 5 किलोमीटर 5 ते 6 किलोमीटर आम्ही जाऊ शकत नाही. दिवसभराचा प्रवास आज 30 किलोमीटर झालेला आहे बघ. आणि सकाळची थंडी असते, दुपारून खूप ऊन असते, त्याच्यामुळे प्रवास कमी होतो. आता वाजलेले 5. आता आम्ही इथं या गावातच थांबतो. पुढं 6 किलोमीटर सलवाय राहिलेले मुक्कामाचं जे वयीप्रमाणे ते जाऊ शकत नाही. आम्ही सकाळचं लवकर प्रसंग करतो 5:30 वाजता. तर आता आज आम्ही इथं हे सिंगमपुरी गाव आहे, ग्रामपंचायत आहे आणि गोगरी पंचायत जिल्हा मंडला लागलेलं आहे. आता चला तर आता आश्रमात जाऊया. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना दिवस 86 आहे. चला आता आमच्या माता भगिनी आलेल्या आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खूप छान अशी व्यवस्था आहे दैवी. आजचा या ठिकाणी मुक्काम आहे आमचा. शुभरात्र शुभरात्र शुभरात्र. नर्मदे नर्मदे नर्मदे. आदेश आदेश.